नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। गुरुवारच्या दिवशी अशा काय सेवा करायच्या आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये केल्या पाहिजेत। घरात गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो, पण आपल्याला घरातील सर्व कामे तसेच सर्वांचं केले पाहिजे। घरातील सर्व गोष्टी जपणे आणि घराची साफसफाई ठेवणे हे कामे आपल्याला गृहिणी असले तरी करावंच लागतं किंवा वर्किंग वुमन असलं तरी स्त्रियांना ही कामं करावीच लागतात। तसेच स्त्रियांनी महाराजांची सेवा ही केलीच पाहिजे। कधी कधी काय होते की आपल्या कामाच्या व्यापामध्ये आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण कमीत कमी आठवड्यातून एक दिवस म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला महाराजांची सेवा ही करायचीच आहे। गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो। या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तसे तर आपण रोजच लवकर उठतो, पण गुरुवारच्या दिवशी विशेष करून थोडे लवकर उठून आपल्या गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये। तर सकाळी लवकर अंघोळ करून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला उंबरा पूजन करायचे आहे। आपला दरवाजा उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे, उंबरा पूजन करून घ्यायचे आहे। हे गुरुवारच्या दिवशीच का करावे? तर जसे आपला गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे, तसे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचाही हा दिवस आहे। त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारी आपण ह्या सेवा करायच्या आहेत। हे झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपल्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। जर मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। जर आपली नित्य सेवा चालू असेल तर ती सेवा करून घ्यायची आहे। जर आपण नित्य सेवा करत नसेल तर जरूर नित्य सेवा करत जा। दररोजचे स्वामी सारामृत मधले 3 अध्याय दररोजचे पठण करत जा आणि स्वामी समर्थ जपाची एक माळ तरी कमीत कमी एक माळ तरी जप करत जावा। ही सेवा करून बघा, भविष्यामध्ये किती फरक पडतो ते। नित्य सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचेही पठण करायचे आहे। गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा राजयोग मानला गेला आहे, त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण हे नक्कीच करायचे आहे। तसे तर आपल्याला दररोज 14व्या अध्यायाचे पठण करणे जर शक्य असेल तर ते करावे, पण जर आपल्याला दररोज शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण या अध्यायाचे पठण करायचे आहे। गुरुवारच्या दिवशी आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। तसे तर आपण दररोज जे काही बनवलेले असेल त्याचा नैवेद्य दररोज दाखवला पाहिजे, पण जर आपण दररोज नैवेद्य दाखवत नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी आपण महाराजांना नैवेद्य हा जरूर दाखवावा। महाराजांना नैवेद्य दाखवल्याने महाराजांची दृष्टी अन्नावरती पडते आणि अन्नामध्ये जे काही दोष असतील ते निघून जातात। 15 ते 20 मिनिटं हा नैवेद्य देवासमोर तसंच ठेवायचा आहे। त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून या नैवेद्य ग्रहण करायचा आहे। घरामध्ये आपली ज्यावेळेस इतर काही कामे चालू असतात त्यावेळेस आपण विष्णू सहस्रनाम मोबाईलवरती लावून द्यायचे आहे। तेही पठण केल्याने किंवा ऐकल्याने आपल्याला चांगले फळ मिळते। गुरुवारच्या दिवशी तुळशीला कच्चे दूध व्हायचे आहेत। ही लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी सेवा आहे। गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळ्या वस्तूंचे दानही करायचे आहे। आपल्याला शक्य होईल ते दान केळी असतील, पिवळ्या कलरची मिठाई असेल, हरभरा डाळ असेल तर किंवा या वस्तूंचे आपल्याला मंदिरामध्ये किंवा आपल्याला जिथे शक्य असेल तिथे या वस्तूंचे दान करायचे आहे। पिवळ्या वस्तूंचे दान केल्याने आपले दोष कमी होतात। तसेच गुरुवारच्या दिवशी गाईलाही खाऊ घालायचे आहे। लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर त्यांनाही आपल्याला पिवळ्या रंगाचे फुलवायचे आहे। जी लक्ष्मी माता भगवान विष्णूंचे चरण दाबत आहे अशी मूर्ती असायला हवी। त्या मूर्तीची किंवा फोटोची गुरुवारच्या दिवशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते। गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते, यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो। गुरुवारच्या दिवशी कर्ज घेणे
किंवा देणे या दोन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. गुरुवारच्या दिवशी कोणाकडून आपण कर्ज किंवा उसने पैसे घेऊही नये किंवा कोणालाही उधार किंवा उसने पैसे देऊ नये. गुरुवारच्या दिवशी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे काढणे याही गोष्टी टाळायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.